नमस्कार. आपलं माइंडसेट रिप्रोग्रामिंग करणे हा आपला आजचा विषय आहे. नेहमी आपल्या मनाला पॉझिटिव्ह विचार जर का दिला तर काही दिवसामध्येच आपण असा पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे ती पॉझिटिव्ह थिंकिंग डेव्हलपमेंट होऊ शकते. म्हणून निरंतर पॉझिटिव्ह थिंकिंग ही मनामध्ये असली पाहिजे. आपल्या जवळपासची सगळी जी काही मंडळी आहे तीही पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी असली पाहिजे. बऱ्याच वेळेस निगेटिव्ह थिंकिंग करणाऱ्या लोकांची संगत असेल तर आपलाही माइंडसेट हळूहळू तो निगेटिव्ह होत जातो. म्हणून जास्तीत जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग जे का आहे ते थिंकिंग असणारे लोक जे आहेत ते आपल्या बरोबर असले पाहिजेत. आपण जे काही काम करतो आहोत त्याच्यामध्ये मला आनंद मिळतो आहे असं विचार एकदा करा. तर मी नेहमीच मी आनंदी आहे असं एकदा का आपण सारखं म्हणत राहिलो तर नक्कीच आनंदी असल्याचा फील हा येईल. आनंदी असल्याचा फील हा घेता आला पाहिजे. बऱ्याच लोकांना मी आनंदी आहे हा फीलही घेता येत नाही आणि त्यामुळे ते स्वतःचं माइंडसेट जे आहे ते माइंडसेट बदलत नाही. व्यवहारात आणि ॲटिट्यूडमध्ये बदल करता आला पाहिजे. व्यवहार जो काय आहे त्या व्यवहारामध्ये बऱ्याचशा लोकांना बदल जो आहे तो करता येत नाही. तर व्यवहारामध्ये बदल हा करता आला पाहिजे. निगेटिव्हिटी, अँझायटी आणि यात आपल्याला बदल करता आला पाहिजे. निगेटिव्हिटी किंवा माझ्यामध्ये नेहमीच अँझायटी आहे म्हणजे थकवा असल्यासारखं मी नेहमीच थकलेला आहे असं भासणं किंवा उत्साह नसणं हे जे काय आहे ते याच्यामध्ये बदल जर का केला तर नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे ती पॉझिटिव्ह थिंकिंग काही दिवसामध्ये तुमची बदल होण्याची शक्यता आहे. स्वतःला नेहमी मी हुशार आहे असं माना. लोक काय म्हणतील हे काही प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे, परंतु त्या पलीकडे जाऊन कार्य करायला सुरुवात करा. मी खुश असल्याचा फील अनुभव जो आहे तो अनुभव करा. मी यशस्वी झालो आहे याचा अनुभव घ्या. म्हणजे तसं फील करा तर त्यातनं नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्हिटी जी आहे ती पॉझिटिव्हिटी आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास प्रत्येक वेळेस देईल. म्हणजे समजा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर काही ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी मी सांगतो की जेव्हा केव्हा आपण श्वास घेतो आहोत तर मी माझ्या आत घेणारा प्रत्येक श्वास जो आहे तो श्वास नवीन काहीतरी माझ्यात घेऊन जातो आहे आणि जो काही श्वास बाहेर टाकतो आहे तो श्वास माझ्यातला असलेले निगेटिव्हिटी ही मी बाहेर फेकतो आहे असं शांत मनाने विचार करा. आणि हे ॲक्टिव्हिटी काही दिवसच तुम्ही केले का एक साधारणतः 20-25 दिवस जर काही ॲक्टिव्हिटी केली तर तुम्ही नक्कीच पॉझिटिव्ह विचार जो आहे तो पॉझिटिव्ह विचार मनामध्ये येईल. आपल्या जीवनावरती आपण स्वतःच खुश असलं पाहिजे. मी जे काही करतो आहे मला जे काही जीवन मिळालेलं आहे ते मला आनंदी जगायचं आहे असा विचार मनामध्ये ठेवला की नक्कीच आनंदी जे आहे ते आनंद तुमच्या मनात येऊ शकतं. माझं भविष्य जे आहे ते अत्यंत सुंदर होणार आहे असा विचार करा आणि मग सुंदर होण्यासाठी हळूहळू तुम्ही स्वतःच भविष्याच्याबद्दल सुंदर आहेत प्रत्येक दिवस हा सुंदर आहे असा विचार जर करत राहिला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये हा फरक हा दिसायला लागेल. काही दिवसामध्येच दिसायला लागेल. परंतु मी जी काही कोणतीही गोष्ट करतो त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे मन लावून मनापासून ते काम करतो असा एक विचार मनात आणा आणि त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केला तर नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्यता आहे. जी कुठली स्वप्न बघता आहात ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नुसतंच स्वप्न बघायचं आहेत आणि त्याला कृतीत उतरवायचं नसेल तर त्यात कसं ते स्वप्न शक्य होणार आहे. तर त्यासाठी कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न जो आहे तो प्रयत्न झाला पाहिजे आणि यासाठी
मनातली निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी चेंज केली तर मला असं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होण्याची शक्यता आहे. आणि हे माइंडसेट रिप्रोग्रामिंग हा पार्ट प्रत्येक व्यक्तीने करून बघणं आवश्यक आहे. थांबूयात आपण इथे.